नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या सुरू असणाऱ्या समर्पण या आन्सर रायटिंग प्रोग्रामच्या सिरीजमध्ये। बघा, या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांचे महत्त्वाचे टॉपिक आणि त्या टॉपिकवरती आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी कशा स्वरूपाचे प्रश्न फॉर्म होतील आणि त्याचे आन्सर कशा स्वरूपाचे आपल्याला लिहायचे आहेत हा अप्रोच आपण डेव्हलप करत आहोत या सिरीजमध्ये। बघा, जिओग्राफी या विषयामध्ये आतापर्यंत आपण महत्त्वाचे टॉपिक आणि प्रश्न पाहिले। आज देखील आपण जिओग्राफीशी निगडित एक महत्त्वाचा कंटेंट डिस्कस करणार आहोत किंवा टॉपिक आणि त्याप्रती प्रश्न आणि त्याचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी हे आपण चर्चा करणार आहोत। बघा, आता यामध्ये तुम्हाला आजचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती असणार आहे। प्रश्न बघा, मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न आहे ओशियन करंट्स म्हणजे ओशियनोग्राफी या पार्ट्स किंवा टॉपिक वरती हा प्रश्न तुम्हाला असणार आहे आणि सोबतच तुम्हाला मासेमारी म्हणजे मत्स्य व्यवसायाशी निगडित काय असणार आहे रे प्रश्न असणार आहे। प्रश्न काय आहे बघा, सागरी प्रवाहांवर प्रभाव टाकणाऱ्या शक्ती कोणत्या आणि त्यांचा जागतिक मासेमारीचा जो व्यवसाय आहे उद्योग आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट कशा स्वरूपात होतो याची भूमिका तुम्हाला वर्णन करायची आहे। किती 250 शब्दांमध्ये 15 गुणांसाठी। बघा, ओशियन करंट आणि ही जी फिशिंग इंडस्ट्री आहे या फिशिंग इंडस्ट्रीवर त्याचा कसा इम्पॅक्ट आहे आपल्याला याचं डिस्कशन करायचं आहे। म्हणजे एकंदरीत प्रश्नावरून तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की याचा लोकस काय आणि याचा फोकस काय आहे। लोकस लक्षात आला, ओशियनोग्राफी म्हणजे आपण सागरशास्त्र म्हणतो आणि सागरी साधन संपत्ती म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये जर फोकस कोणता विशेष करून ज्याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे ते काय असणार आहे तर ते सागरी एक्झॅक्ट सागरी प्रवाह म्हणजे काय, ओके, आणि त्या सागरी प्रवाहावरती इम्पॅक्ट करणारे घटक आणि त्यांचा या मासेमारी व्यवसायावरती असणारा त्यांचा इम्पॅक्ट हे आपल्याला व्यवस्थित चर्चा करायची आहे। जर समजा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर लिहायचं असेल तर तुमचा अप्रोच कशा स्वरूपाचा असला पाहिजे। बघा, सर्वप्रथम आपल्याला हे व्यवस्थित माहिती आहे, पाठीमागच्या सर्व प्रश्नांमध्ये आपण पाहिलंय की ज्यावेळेस आपण क्वेश्चनचं आन्सर लिहित असतो त्यावेळेस आपला एक पॅटर्न फिक्स आहे। सुरुवातीला आपण त्या क्वेश्चनचं इंट्रोडक्शन लिहितो, बरं का, उत्तर लिहिताना त्याचं इंट्रो करणार आहोत। त्या इंट्रोमध्ये आपल्याला लिहायचं आहे की प्रश्न काय विचारला आहे, बरं का, सागरी प्रवाह आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे सागरी प्रवाह, त्या सागरी प्रवाहावर इम्पॅक्ट करणारे फॅक्टर्स आणि त्याच्यामुळं कशावर इम्पॅक्ट होतोय तर मासेमारी उद्योगधंद्यावर होणारा इम्पॅक्ट आहे, बरं का। म्हणजे सर्वप्रथम आपल्याला माहित काय असलं पाहिजे, सागरी प्रवाह किंवा महासागर प्रवाह काय आहेत हे आपल्याला माहिती असणं अनिवार्य आहे। पुढे येतो मेन बॉडीमध्ये आणि या सागरी प्रवाहांवरती ओशियन करंट्स वरती कोणते कोणते इन्फ्लुएन्स आहेत किंवा फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात त्याला हे तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आणि सोबत या मासेमारी उद्योगधंद्यावर कशा स्वरूपामध्ये त्यांचा प्रभाव पडतो हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे। हा मुद्दा कळाला आणि शेवटी जे आपण इंट्रोडक्शन मध्ये आणि आपल्या मेन बॉडीमध्ये जे घटक लिहिलेत त्या घटकांचा ओहापोह करून शॉर्ट मध्ये आपल्याला कन्क्लुजन लिहायचं असतं की ज्याच्यातून आपला दृष्टिकोन भविष्यकालीन दृष्टिकोन आपला उघड होतो आणि तिथं आपल्याला आपलं उत्तर काय करायचं असतं रे संपवायचं असतं। लक्षात ठेवा, सागरी प्रवाह म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे कधी कधी फक्त बुकिश लँग्वेज जी असते ती फक्त बुकिश लँग्वेज अंडरस्टँडिंगसाठी कधी कधी जड वाटते, परंतु मुद्दे तेच असतात। फॉर एक्झाम्पल, पाणी प्रवाहित होणे यालाच काय म्हणतात प्रवाह म्हटलं जातं। लक्षात ठेवा, तेच फक्त मोठा जलसाठा असेल तर त्याला प्रवाह म्हणायचं। पाण्याचं एक काय म्हणतात गुणधर्म आहे, पाणी प्रवाही असतं, मग उताराकडे प्रवाहित असतं, जास्त म्हणजे जिथे जास्त कॉन्सन्ट्रेशन जास्त त्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे ते प्रवाहित होत असतं। हा साधा गुणधर्म आपल्याला पाण्या संदर्भात माहिती आहे। मग ते एका विशिष्ट दिशेने जर प्रवाहित होत असेल त्याला आपण जिओग्राफिकल लँग्वेजमध्ये ओशियन करंट म्हणतो किंवा महासागरी प्रवाह म्हणतो। जर तो प्रवाही आहे, वॉटर प्रवाही आहे, पाणी प्रवाही आहे, परंतु एका ठराविक विशिष्ट निर्देशित दिशेत असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे, त्याला सागरी प्रवाह किंवा ओशियन करंट म्हणत असतो। ही बेसिक डेफिनेशन लक्षात घ्या। बघा, त्याच्यानंतर हे जे सागरी प्रवाह आहेत याच्यावरती जी महत्वाची भूमिका बजावणारे कोणते फॅक्टर्स आहेत ते आपल्याला बघायचे। जसं की बघा, पृथ्वीच्या हवामान असेल आणि हवामानाचा पॅटर्न असेल तसेच सागरी जीवन असेल यांच्या वितरणामध्ये हे जे सागरी प्रवाह आहेत बघा, हे सागरी प्रवाह खूप मोठा इम्पॅक्ट करणार आहेत किंवा महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत हे लक्षात आलं पाहिजे। जसजसे सागरी प्रवाह मूव्ह होतील तसतसं पृथ्वीवरचं हवामान असेल, ओके, पुन्हा त्या हवामानाचे वेगवेगळे पॅटर्न असतील ते पॅटर्न आपल्याला अनुभवायला मिळतील आणि त्याच ओशियन करंट्स नुसार तुम्हाला तिथलं सागरी जीवन सुद्धा त्या जीवनांमध्ये सुद्धा सजीवांमध्ये सुद्धा तुम्हाला वैविध्यपूर्ण असलेलं पाहायला मिळणार आहे। हे इंट्रोडक्शन मध्ये शॉर्ट इंट्रोडक्शन करा जेणेकरून आन्सर चेक करणाऱ्याच्या हे लक्षात येईल की तुम्हाला याच्या संदर्भात बेसिक अंडरस्टँडिंग आहे। चलो, आता याच्यामध्ये जर मेन बॉडीमध्ये जर आलो, बघा, मेन बॉडी जर मध्ये आन्सर रायटिंग करायचं झालं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्यामध्ये आपल्याला लिहायचं सागरी प्रवाहाबद्दल तर लिहिलं, आता त्याच्यावरती इम्पॅक्ट करणारे फॅक्टर्स लिहायचे आणि फॅक्टर्स सोबत ते फॅक्टर्स कसे
मासेमारी उद्योगधंद्यावरती इम्पॅक्ट करतात, भूमिका बजावतात, हे लिहायचं. आता बघा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. टॉपिक ज्याला का आपण म्हणतो इक्वेटोरियल, विषुववृत्त. बघा ठीक आहे, हा विषुववृत्तीय पट्टा आणि सर्वच्या सर्व जे आपले ओशन करंट्स आहेत, हे ओशन करंट्स तुम्हाला याच्या अक्रॉसच पाहायला मिळणार आहेत. बघा यांची डिरेक्शन आता इथं जे तुम्हाला रेड कलर मध्ये दिसणार आहेत त्याला वॉर्म वॉटर करंट म्हणतात किंवा वॉर्म करंट म्हणतात. ओके, उष्ण प्रवाह म्हणायचं. आणि जे ब्लू लाईन मध्ये दिलेत ते कसे असणार तुमचे कोल्ड म्हणजे थंड प्रवाह. लक्षात ठेवा, नकाशा हाताखालून किंवा डोळ्याखालून तुमच्या गेलेला असायलाच पाहिजे, तेव्हा कुठं तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि याच्यावरती सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट करणारा फॅक्टर कोणता असतो, तर तो फॅक्टर आहे पृथ्वीचं परिवलन किंवा पृथ्वीचं परिभ्रमण. हे तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. बघूया ही डायग्राम वरती बघा इक्वेटोरियलच्या कोणत्या डिरेक्शननी रेड लाईन्स आहेत, कोणत्या डिरेक्शननी ब्लू लाईन्स आहेत. आता जास्त वेळ आपल्याला याच्यावरती घालवायचा नाही, परंतु अशा प्रकारचा ग्राफ तुम्ही चेक करायचा आहे. कशा प्रकारे सागरी प्रवाह आहेत, कोणत्या भागात उष्ण प्रवाह आहेत आणि कोणत्या भागात थंड प्रवाह आहेत, हे तुम्ही लक्षित प्रवाह आहेत हे तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. चलो बघूया थोडंसं आपल्या आन्सर बॉडीकडे जाऊया. बघा एकंदरीत आपले हे जे सागरी प्रवाह आहेत, या सागरी प्रवाहांवरती प्रभाव टाकणारे फॅक्टर्स कोणते आहेत, मुद्दे कोणते आहेत, घटक कोणते आहेत, त्या शक्ती कोणत्या आहेत, तर त्या बघा वारा आहे सगळ्यात महत्वाचा, पुन्हा तापमान आहे, खारटपणा आहे ज्याला सॅलिनिटी म्हणतो आपण, पृथ्वीचं परिभ्रमण आहे आणि वातावरणाचा दाब आहे. हे घटक याच्यामध्ये महत्वाचे असणार आहेत आणि या प्रत्येक घटकावरती आपण पुढे जाऊन त्याचं ओहापोह करायचं आहे. बघा याच्यामध्ये जर आपण डिस्कशनला पुढे जर सुरुवात केली तर लक्षात येईल वारा कशा प्रकारे करणार आहे. सगळ्यात महत्वाचं हा जो वारा आहे, हा वारा समुद्राचे जे पाण्याचा प्रवाह आहे याला प्रवाहित करणारा सर्वात महत्वाचा घटक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. बघा वारा हा जो एक मुख्य शक्तींपैकी एक आहे, जो काय करतो, सागरी प्रवाह चालवतो किंवा सागरी प्रवाहाला किंवा त्या प्रवाहाला एक विशिष्ट दिशा देण्याचं काम करतो. आपण सागरी प्रवाहावरती फॅक्टर्स, इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर्स पाहत आहोत. प्रश्नात आपल्याला विचारलंय तेच आपण बघतोय. जसं की वाऱ्याची दिशा आणि तीव्रता यावरून काय ठरतं, हे जे सागरी प्रवाह आहेत त्या सागरी प्रवाहाची दिशा आणि त्यांचा वेग सुद्धा निश्चित होतो. हे लक्षात ठेवा. सोबतच पुढे जाऊन तुम्हाला तापमान लक्षात येईल. जसजसं तापमानातील फरक असेल, जसजसं दोन भागांमधील टेम्परेचर डिफरन्स आढळेल, त्याचनुसार तुम्हाला काय आढळेल रे, त्यानुसार त्या पाण्याचा प्रवाह म्हणजे पाण्याचे प्रवाह त्या दिशेने कोणत्या बाजूने फ्लो होतील हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याला ज्याच्यामध्ये तुम्ही पाहणार आहात, ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रदेशांमधील हे जे पाण्याचं टेम्परेचर मधला डिफरन्स आहे, तो डिफरन्स काय तुम्हाला दाखवेल, तर घनता ग्रॅडियंट, ओके, ज्याला डेन्सिटी ग्रॅडियंट म्हणतो, यांच्या फरकावर अवलंबून असेल या प्रवाहाचं डिरेक्शन सुद्धा. हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण या डेन्सिटी ग्रॅडियंटमुळेच तुम्हाला या पाण्याची काय होताना हालचाल होताना पाहायला मिळणार आहे ड्यू टू टेम्परेचर. हे एक सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. सोबत खारटपणा ज्याला आपण सॅलिनिटी म्हणतो, या सॅलिनिटी सुद्धा तुमच्या पाण्याच्या हालचालीवरती परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. बघा हे खूप बेसिक फॅक्टर्स आहेत आणि बेसिक फॅक्टर्स आपल्याला माहित असणं अनिवार्य आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं तुमच्या प्रश्नांमध्ये येणं गरजेचं आहे. बघा पृथ्वीचे परिभ्रमण, आता याला कोरिओलिस इफेक्ट म्हणतो. म्हणजे काय, पृथ्वी कोणत्या दिशेतून कोणत्या दिशेला फिरते आपल्याला बेसिक 5वी-6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे, बरोबर का. या पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिणाम काय होतो, तर बघा सागरी प्रवाह हे सागरातील म्हणजे समुद्रातील जे पाणी आहे या पाण्याच्या प्रवाहाची दिशा ठरते. कशी, तर बघा उत्तर गोलार्धात घड्याळाच्या दिशेने. आता उत्तर गोलार्धात समजा पृथ्वी आपण ड्रॉ केली, बरोबर का, इक्वेटोरियल, बघा हे नॉर्थ आहे, ह्याला म्हणतात उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध. या पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे ज्याला आपण कोरिओलिस इफेक्ट म्हणतो, या इफेक्टमुळे काय होतं, उत्तर गोलार्धात हे पाण्याचे प्रवाह कसे फिरतात, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, ज्याला आपण क्लॉकवाईज म्हणतो, ज्याला काय आपण म्हणतो क्लॉकवाईज डायरेक्शनने फ्लो होतात. आणि तेच प्रवाह दक्षिण गोलार्धामध्ये अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज, ACW. लक्षात ठेवा, हेच याच्यामध्ये मुद्दा महत्वाचा आहे हा सुद्धा. आणि नंतर येतो वातावरणाचा दाब. हाच जो वातावरणाचा दाब आहे, या वातावरणाच्या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे काय होतं, हवेचं वहन होतं. सोबतच त्या वहनामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिक त्या हवेची तीव्रता असेल, त्या वाऱ्याची तीव्रता असेल, त्याच्यामुळे काय होणार आहे, पाण्याला एक्सटर्नल फोर्स त्याच्यावरती लागणार आणि पाणी काय होणार आहे, प्रवाहित होणार आहे. हा मुद्दा सुद्धा तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये कन्सिडर करणं अनिवार्य आहे. हा घटक महत्वाचा आहे. एकंदरीत सागरी प्रवाहांवरती इम्पॅक्ट करणारे घटक तुमच्या लक्षात आले. आता मुद्दा असा आहे की मासेमारीवरती किंवा मासेमारीचा हा जो व्यवसाय याच्यावरती याची भूमिका कशी असणार आहे. बघा हे जे सागरी प्रवाह आहेत, या सागरी प्रवाहांवरती मोठ्या प्रमाणात हे जे मासेमारी उद्योग आहे तो अवलंबून आहे.
का रे? कारण की हे जे मत्स्य साठे आहेत यांची विपुलता असेल आणि त्यांचं वितरण असेल, या वितरण प्रणालीवरती ओके, मासेमारीसाठी सगळ्यात महत्वाचं घटक काय तर मासे आहेत, बरोबर का? तर माशांची विपुलता कोणत्या भागात असली पाहिजे हे लक्षात असणं अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला हे ओशियन करंट्स लक्षात येणं अनिवार्य आहे. कोणत्या पट्ट्यामध्ये मासे उष्ण पाण्यात जगतात की थंड पाण्यात जगतात, की दोन्हींच्या एकदम काय म्हणतात जंक्शन पॉइंटला जास्तीत जास्त त्यांची विपुलता असते, हे आपल्याला ओशियन करंट्स वरून लक्षात येतं. बघा मुद्दा इथं दिलेलाच असेल. फॉर एक्झाम्पल बघा, फायटोप्लॅंक्टन्स याला आपण म्हणतो मायक्रो ऑल्गी म्हणतो, ज्याला सूक्ष्म शैवाल म्हणतो. जिथं यांचं प्रमाण जास्त असेल ऑटोमॅटिक तिथं काय असणार आहे, पाण्याचं प्रमाण जास्त असणार आहे, सॉरी या माशांचं प्रमाण जास्त असणार आहे, बरोबर का? म्हणजेच काय, हे मासेमारीचा जो उद्योग आहे तो थंड आणि उबदार प्रवाहांच्या जंक्शन बिंदू म्हणजे जिथं उष्ण प्रवाह, बघा जिथं उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह एकत्रित येतात किंवा त्यांचा जंक्शन पॉइंट आहे, अशा ठिकाणचं वातावरण या सूक्ष्म शैवालांसाठी कसं असतं, पूरक असतं, ओके, अनुकूल असतं. त्यांची संख्या तिथं जास्त असते आणि ह्या खाण्यास हे पदार्थ तिथं म्हणजे खाद्यपदार्थ अवेलेबिलिटी असल्यामुळे तिथं माशांचं सुद्धा प्रमाण जास्त असतं. हा तुम्ही घटक लक्षात घ्यायचा, त्यामुळे तिथं मासेमारी जास्त. आता हे लक्षात कशावरून येणार, जोपर्यंत तुम्हाला ओशियन करंट किंवा हे सागरी प्रवाह माहित नाहीत तोपर्यंत हे तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून हा अभ्यास तुम्हाला महत्वाचा आहे. उदाहरणार्थ जपानचा जो किनारा आहे, बघा जपानचा किनारा तुम्ही नकाशात दाखवू शकता. मी आधी पण सांगितले तुम्हाला की जिओग्राफीच्या आन्सर लिहिताना जास्तीत जास्त नकाशे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. बट इथं सध्या तरी आपल्याला ड्रॉ करण्याची काही गरज नाही, फक्त करंट्स दाखवण्यासाठी तुम्ही बेसिक डायग्राम ड्रॉ करू शकता. बघा पुढं, आता याच्याबद्दल अजून काय, हे मासे अनुकूल म्हणजे हे जे अनुकूल पर्यावरण असेल माशांसाठी, त्या अनुकूल पर्यावरणात किंवा अनुकूल ठिकाणी काय होतं, माशांची उत्पत्ती जास्त असते. जिथं त्यांना अन्न जास्त भेटतं, फॉर एक्झाम्पल सूक्ष्म शैवालांसारखं, जिथं अन्न जास्त भेटणार आहे, जिथं ऑक्सिजनची विपुलता जास्त असणार आहे म्हणजे अवेलेबिलिटी जास्त असणार आहे, आणि योग्य टेम्परेचर आणि योग्य सॅलिनिटी, ज्याला आपण क्षारता म्हणतो किंवा खारटपणा म्हणतो पाण्याची, ही पातळी व्यवस्थित मेंटेन असते, अशा ठिकाणी यांची विपुलता असते आणि तिथंच मासेमारी व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू शकतो. आता हे सुद्धा आपल्याला प्रवाहांवरूनच लक्षात येतं. लक्षात ठेवा, शीतप्रवाह आणि तुमचा उबदार प्रवाह, ओके, त्याप्रमाणे उष्ण प्रवाह. आता बघा, आणि ह्या ज्या अनुकूल परिस्थिती आहेत, या परिस्थितींच्या वितरणामध्ये हे जे प्रवाह आहेत महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यामुळं माशांच्या साठ्यांचा प्रसार, ओके, आणि विपुलतेवर परिणाम होतो. हे मुद्दा घटक. फॉर एक्झाम्पल गल्फ स्ट्रीमचं प्रमाण आहे, ओके, हे उदाहरण आहे. गल्फ स्ट्रीम मागं कसं जपानचं उदाहरण दिलं, जसं आता तुम्ही गल्फ स्ट्रीमचं उदाहरण देऊ शकता. उदाहरणार्थ हे उदाहरण दिल्यानं तुमच्या अँसरला समर्पक उदाहरण दिल्यामुळं अँसर तुमचा अट्रॅक्टिव्ह होईल आणि तुमचा मुद्दा व्यवस्थित स्पष्ट होईल अँसर चेक करण्यासाठी. बघा पुढचा मुद्दा याच्यातला काय असणार आहे, आता हे जे सागरी प्रवाह आहेत, आता बघा कमी सागरी प्रवाह आणि माशाची संख्या कमी असलेल्या पाण्याच्या भागात बघा हस्तांतरित करून, फॉर एक्झाम्पल काय, हे जे सागरी प्रवाह नेमकं काय करतात, तर बघा हे सागरी प्रवाह सागरातील पाण्याला अशा ठिकाणी फ्लो करून घेऊन जातात, म्हणजे प्रवाहित करून घेऊन जातात जिथं ऑक्सिजनची कमतरता आहे, तिथं माशांची लोकसंख्या कमी आहे किंवा माशांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी घेऊन जातात. त्याचा इम्पॅक्ट काय होतो, तर तिथं ऑक्सिजनची पातळी आणि माशांची संख्या काय केली जाते, संतुलित केली जाते. आणि ऑटोमॅटिकली काय होतं, त्यामुळं पर्यावरणीय संतुलन, बघा त्यामुळे काय होतं, पर्यावरणीय संतुलन राखण्याला मदत होते. कशामुळं, या सागरी प्रवाहामुळे. मुद्दा लक्षात असेल. बघा सागरी प्रवाह काय करतात, पाण्याला प्रवाहित करतात. कुठून, जिथं ऑक्सिजनची कमतरता आहे, जिथं पाण्याचा पुरवठा कमी आहे, जिथं माशांची संख्या कमी आहे, त्या बाजूला पाण्याला प्रवाहित करतात. जेणेकरून काय होतं, तिथं ऑक्सिजन वाढू शकतो, ऑक्सिजनची पातळी वाढते, माशांची संख्या वाढते आणि ऑटोमॅटिकली पर्यावरण संतुलन होतं. आणि उदाहरणार्थ काय दिले बघा, इक्वेटोरियल करंट, बरं का, इक्वेटोरियल करंट हे त्याचं उदाहरण असणार आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. सोबतच हे मासेमारी करणाऱ्या नौका असतील, यांना काय होते, यांना या सागरी प्रवाहांची मदत होते. कशासाठी, माशांचा मागोवा घेण्यासाठी. हा लक्षात घ्या आणि त्यांना शोधण्यासाठी. लक्षात आलं का, जसं की अटलांटिक ड्रिफ्ट, उदाहरणार्थ अटलांटिक ड्रिफ्ट हे उदाहरण, म्हणजे हे उदाहरण तुमच्या आन्सरमध्ये असणं अनिवार्य आहे. बघा हे बऱ्यापैकी मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असल्यासारखेच घेतलेत, तेच क्वेश्चन घेतलेत, आपण ते डिस्कस करतो. मुद्दा लक्षात आला. एकंदरीत आपण आता याच्यामध्ये जर पाहिलं तर याचं कन्क्लुजन काय लिहिणार आपण, बघा कन्क्लुजन मध्ये हे तर पाहिलं, सागरी प्रवाह जे आहेत त्या सागरी प्रवाहांची डेफिनेशन आपण पाहिली. त्याच्यावरून आपण मुद्दे लक्ष केले की हे जे सागरी प्रवाह आहेत, महासागरीय प्रवाह, ओशन करंट म्हणतो, ते विविध शक्तींवर किंवा वेगवेगळे फॅक्टर्स त्याला इन्फ्लुएन्स करतात. त्याच्यानंतर आपण दुसरं लिहिणार, हे जे सागरी प्रवाह आहेत आपल्या कन्क्लुजन मध्ये लिहिताना, पृथ्वीचं हवामान असेल आणि हवामानाचे जे पॅटर्न आहेत
त्या पॅटर्न सुद्धा या म्हणजे ह्या पॅटर्नवरती इम्पॅक्ट कोण करतं, तर हे सागरी प्रवाह करतात. हे सुटसुटीत लिहा. सोबतच सागरी जीवनावरती पण इम्पॅक्ट करतात, जे आपण इंट्रोडक्शन मधले ते सुद्धा वाक्य महत्वाचं लिहू शकतो. आणि सोबत हे जी मासेमारीची पद्धत आहे, बरोबर का, ही मासेमारीची पद्धत आणि ह्या सागरी परिसंस्थेचं दीर्घकालीन काय म्हणतात आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी बघा एक सागरी प्रवाह समजून घेणं अनिवार्य. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल सागरी परिसंस्था ज्याला इकोसिस्टीम म्हणतो, बरोबर आहे का, ह्या सागरी परिसंस्थेचं शाश्वत वापर आणि त्यांचा विकास करणं यासाठी तुम्हाला या सागरी प्रवाहांचा अभ्यास करणं किंवा ते समजून घेऊन त्यांचं निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. एवढं वाक्य लिहून तुम्ही तुमचा आन्सर संपवू शकता. मुद्दा लक्षात घ्या. ओके, एकंदरीत आता आपला हा प्रश्न इथेच संपतोय. बघा, एकंदरीत या समर्पण सिरीज जी आन्सर रायटिंग प्रोग्रामची सिरीज आहे, या सिरीज थ्रू कशा प्रकारे तुम्हाला आगामी राज्यसेवा असेल, ओके, किंवा युपीएससी एमपीएससी तुम्ही तयारी करत असाल, त्याच्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टँडर्ड आन्सर कशा स्वरूपाचं असलं पाहिजे, कोणते घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड असले पाहिजेत, हे तुम्हाला या सिरीज मधून समजत असतं. बघा, सेशन्स किंवा सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्ञानदी अकॅडमीचं युट्यूब चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.